नमस्कार. माझं नाव आशिष भोसले. रितेशजी, आवाज येतोय तुम्हाला? रितेशजी, व्हिडिओ लाईव्ह शेअर झाला आहे का? रितेशजी, माझा आवाज येतोय तुम्हाला ऐकू? धन्यवाद. वैभवजी, धन्यवाद. व्हिडिओ सुरू करताना माझी थोडीशी ओळख करून देतो. जसं की माझं नाव आशिष अरुण भोसले. या संस्थेमार्फत गेली 3 वर्ष मी काम करतो आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या बाहेर काही राज्यांमधून शेतकरी उत्पादक कंपन्या आपल्याकडे उत्पादक कंपनी हा विषय शिकण्यासाठी येतात. 2 दिवसाचं ट्रेनिंग आपण त्यांच्यासाठी करत असतो. त्याचबरोबर 2012पासून शेतकरी उत्पादक मी काम करत आहे. तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे, वेगवेगळ्या उत्पादक कंपन्यांबरोबर काम करण्याचा, वेगवेगळ्या सप्लाय चेनमध्ये, वेगवेगळ्या व्हॅल्यू चेनमध्ये काम करण्याचा, त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी रितेशजी आणि त्यांची टीम यांचे धन्यवाद देतो, यांचे आभार मानतो की त्यांनी आज द फार्म या त्यांच्या पेजच्या मार्फत मला संधी दिली की शेतकरी उत्पादक कंपनी किंवा उत्पादक कंपनी हा विषय आपल्याशी चर्चा करू शकू. उत्पादक कंपनी हा विषय जर चर्चा करायचा गेला तर आम्ही 2 दिवसाचा ट्रेनिंग या एका विषयासाठी घेत असतो. हा एका सेशनमध्ये, एका भागामध्ये हा विषय कंप्लीट होईल असा नक्कीच नाही आहे. पण रितेशजींनी जसं सांगितलं किंवा त्यांचं जसं नियोजन आहे की आपण टप्प्याटप्प्याने किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये हा उत्पादक कंपनी हा विषय द फार्मच्या माध्यमातून आपण तो मांडणार आहोत. यासाठी या क्षेत्रातले विविध एक्सपर्ट्स जे आहेत, ज्यांनी उत्पादक कंपनी या विषयामध्ये काम केलेलं, त्याच्या उत्पादक कंपन्या आहेत किंवा व्हॅल्यू चेनमध्ये ॲज अ एक्सपर्ट म्हणून काम केलेलं आहे, हे सर्व व्यक्ती आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, द फार्म या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण आपल्यासमोर आणणार आहोत. झालं तर शेतकरी उत्पादक कंपनी हा आजचा विषय आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी हा बहुल किंवा मुख्य प्रमाणात चर्चेला जाणारा विषय आहे. तर त्याची हा विषय, उत्पादक कंपनी हा विषय नक्की काय आहे, शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय, ती रजिस्टर कशी करतात किंवा ही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर करावयाच्या गोष्टी काय काय आहेत, याची काय काळजी घेतली पाहिजे, कोण ही कंपनी रजिस्टर करू शकतं, या सर्व विषयांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर तुमचे जे प्रश्न असतील त्या बाबतीतही आज जर जे प्रश्न, एक वेगळं सेशन उत्पादक कंपनी हा विषयावरती करता येऊ शकतं. तर पुढे जाताना उत्पादक कंपनी या विषयाची पार्श्वभूमी आपण पाहू. जेव्हा भारत आर्थिक उदारीकरण झालं, 1991-92चा काळ होता, त्याचबरोबर व्यापारामध्ये, उद्योगधंद्यांमध्ये या आर्थिक उदाहरणाचे फायदे आपल्याला दिसू लागले. तसंच शेतीमध्ये हे आर्थिक उदारीकरण कसं करता येईल, शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल किंवा शेतकऱ्यांना एक कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या विषयामध्ये आणता येईल, हा विचार करूनच वाय.के. अलग कमिटीची स्थापना केली गेली होती. वाय.के. अलग हे इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांनी 2000 साली समिती सदस्यांबरोबर आपला मसुदा सादर केला, जो की कोऑपरेटिव्हचं एका कंपनीमध्ये रूपांतर कसं करता येईल किंवा कंपनी या विषयामध्ये रूपांतर कसं करता येईल, हा विषय घेऊन हा मुद्दा सादर केला गेला. आणि त्याचंच रूपांतर 2002 साली कंपनी कायद्यामध्ये झाला. हा आहे प्रोड्युसर कंपनी ॲक्ट 2002, जो कंपनीज ॲक्ट 6मध्ये ज्याची अमेंडमेंट झाली आणि 2002 साली उत्पादक कंपनी कायदा अस्तित्वात आला.
याचंच पुढे 2013 साली अमेंडमेंट होऊन उत्पादक कंपनी कायदा 2013 याच्यामध्ये रूपांतर झालं आणि तेव्हापासून 2013 या कायद्याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा उत्पादक कंपन्या एकंदरीतच रजिस्टर होत आहेत. आता उत्पादक संस्था आपण मुख्यतः चर्चा ज्यावेळी करतो त्यावेळी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन हा शब्द आपण बरेच वेळा ऐकलेला असतो. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनमध्ये काय म्हणजे काय, फार्मर प्रोड्युसर कंपनीज म्हणजे काय, याच्याबद्दल आपण थोडंसं चेक करूया की फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन शेतकरी उत्पादक संस्था हा विषय एका ब्रॉड लेवलला जर चर्चा करायचं झालं तर याच्यामध्ये शेती आणि शेतीशी निगडीत असं काम करणाऱ्या ज्या संस्था येतात, शेतकरी गट असतील, ग्रुप असतील शेतकऱ्यांचे किंवा कोऑपरेटिव्ह असतील ज्या शेतीविषयी काम करतात, ज्या कंपन्या असतील शेतीविषयी काम करतात, त्यांना एकत्रितरित्या आपण शेतकरी संस्था किंवा फार्मर्स ऑर्गनायझेशन, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असं म्हणू शकतो. पण जी संस्था कंपनी कायद्याअंतर्गत रजिस्टर होते, शेतीसाठी काम करत असते, त्याला आपण प्रोड्युसर कंपनी असं म्हणतो. आता ही प्रोड्युसर कंपनी म्हणजे काय आणि कोण रजिस्टर करू शकतं? 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्राथमिक उत्पादक. आता हे प्राथमिक उत्पादक कोण? शेतकरी, फिशरी म्हणजे मत्स्यपालन करणारा व्यावसायिक, डेअरी या विषयांमध्ये काम करणारे जे प्राथमिक उत्पादक आहेत, त्याचबरोबर जंगलामधून मध गोळा करणारा व्यक्ती असेल किंवा एखादा कारागीर असेल, या सर्व व्यक्ती प्राथमिक उत्पादक म्हणून गणले जातील. आणि यांनी जर एकत्र येऊन उत्पादक कंपनी तयार करायची म्हटलं तर त्यांना 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असे प्राथमिक उत्पादक एकत्र येऊन प्रोड्युसर कंपनी स्थापन करू शकतात. हे जर शेतकरी असतील, 10 शेतकरी असतील, प्राथमिक उत्पादक असतील, तर त्यांची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन होते. त्याचबरोबर हे जर मत्स्यपालक असतील, आज भारतामध्ये मेजॉरिटीली म्हणजे 90-95% जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांचं प्रचलित जास्त आहे. बाकीच्याही उत्पादक कंपन्या त्याचप्रमाणे रजिस्टर होत आहेत. जसं की मत्स्य व्यवसायामध्ये महाराष्ट्रामध्ये काही एक 4-5 घेता येईल. डेअरीमध्ये काम करणाऱ्या उत्पादक कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादक एकत्र येऊन त्यांची स्वतःची उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात. त्याचबरोबर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादक संस्था एकत्र येऊन उत्पादक कंपनीची स्थापना करता येऊ शकते. किंवा या दोन्हींचा मेळ उत्पादक संस्था आणि उत्पादक शेतकरी किंवा प्राथमिक उत्पादक यांचं एकत्रितरित्या ही उत्पादक संस्था किंवा उत्पादक कंपनी आपल्याला स्थापन करता येऊ शकते. आता ही उत्पादक कंपनी स्थापन कुठे करतात? भारत सरकारचं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स हे मंत्रालय, त्या मंत्रालयाअंतर्गत ROC रजिस्टर ऑफ कंपनी ही घटना ही संस्था येते. या संस्थेअंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये त्यांची सब ऑफिसेस आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे इथे ROCची ऑफिसेस आहेत. या ऑफिसेस अंतर्गत उत्पादक कंपनीचं, शेतकरी उत्पादक कंपनीचं रजिस्ट्रेशन होतं. या कंपन्या काम काय करतात? आता उत्पादक कंपनीची गरज काय, आपण याविषयी पार्श्वभूमी पाहू. आज कोरोनाच्या काळामध्ये जसं आपण बघतोय सगळे उद्योगधंदे ठप्प झालेले आहेत, वाहतूक बंद झालेली आहे. सर्व ह्या गोष्टी होत असताना शेती हा एकच व्यवसाय असा आहे की ज्याची गरज आणि जो व्यवसाय म्हणून एक सगळ्यांना आधार देतोय. आणि शेती व्यवसाय म्हणता आज ज्या उत्पादक कंपन्यांचा आपण चर्चा करतोय, ज्यांनी आज मुंबई पुण्यासारखी शहरं असतील किंवा त्यांच्या ज्या गावांमध्ये उत्पादक कंपन्या आहेत त्याच्या आजूबाजूची जी शहरं असतील त्यांना ॲज अ उत्पादक कंपनी म्हणून खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे एक यंत्रणा रेडी होती, त्यांच्याकडे एक सिस्टीम तयार होती. त्याच्यामुळे हे उत्पादक एक सामूहिकरित्या या किंवा तिथल्या आजूबाजूच्या गोष्टींना ते प्रोव्हाइड करू शकले. भाजीपाला असो, दूध असो किंवा धान्य असो, या सर्व गोष्टी या उत्पादक कंपन्या त्या पद्धतीने. कारण एकच आहे,
हे एका दिवसात झालेलं नाही आहे. जरी यंत्रणांमध्ये आज उत्पादक कंपन्या आपल्याला दिसत असतील, पण हे एका दिवसात झालेलं नाही. याचं कारण यांच्या पाठी यांची गेल्या 2-3 वर्षांची मेहनत असेल. त्यांनी उत्पादक कंपनी उभं करताना शेतकऱ्यांना ॲज अ मेंबर म्हणून तिथे जोडलेलं असू शकतं, त्यांच्याबरोबर काम केलेलं असू शकतं, त्यांच्या मालाला योग्य ती किंमत कशी मिळेल, तो माल विक्रीसाठी कसा बाजारपेठेत येईल, या उत्पादक कंपनीच्या लोकांनी पाहिलेली असेल, जे उत्पादक कंपनी चालवतात. तेव्हा कुठे जाऊन उत्पादक कंपनी हा विषय आज यंत्रणा म्हणून चांगल्या पद्धतीने या कठीण काळामध्येही काम करू शकतो. आता उत्पादक कंपनी रजिस्टर करत असताना किंवा उत्पादक कंपनी रजिस्टर कशी करावी, जसं की आपण चर्चा केली की 10 कमीत कमी शेतकरी प्राथमिक उत्पादक लागतात, तसं संचालक उत्पादक कंपनीमध्ये कमीत कमी 5 संचालक असतात. जास्तीत जास्त संचालकांची संख्या 15 असते. त्याचबरोबर मेंबर्सचं जर आपण म्हणायला गेलं की उत्पादक कंपनीमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती मेंबर्स असू शकतात, तर कमीत कमी 10 मेंबर, जसं की रजिस्टर्स होताना ती 10 व्यक्तींबरोबर किंवा 10 प्राथमिक उत्पादकांबरोबर होते. हे 10. त्याचबरोबर जास्तीत जास्त मेंबर्सची संख्या किंवा सदस्यांची संख्या ही तुमच्या शेअर कॅपिटल जे असतं त्याच्यानुसार ठरते. तुमचा जो शेअर वाटणार आहात तुम्ही उत्पादक कंपनीचा, तेवढ्या पटीमध्ये या सदस्यांची संख्या असू शकते. याचबरोबर सुरुवातीला जर आपण 5 संचालकांबरोबर ही कंपनी स्थापन करू शकतो. त्याचबरोबर या संचालकांची संख्या जास्त असू शकते का, तर 15पेक्षा या संचालकांची संख्या जास्त असू शकते. याच्यामध्ये एक्सपर्ट डायरेक्टर्स किंवा तज्ज्ञ संचालक यांची प्रोव्हिजन असेल. 1/5 ऑफ म्हणजे आत्ताच्या संचालकांच्या संख्येच्या 1/5 तज्ज्ञ संचालक तुम्ही नेमू शकता. त्याच्यामध्ये जर समजा 15 संचालक असतील तर 3 तज्ज्ञ संचालकांची नेमणूक आपल्याला करता येते. आता हे तज्ज्ञ संचालक कोण असतील, समजा शेतकरी गटाला उत्पादक कंपनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर एखाद्या विषयामध्ये काम करायचं, जो प्रोसेसिंगचा विषय असेल किंवा मार्केटिंगचा विषय असेल, त्या क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती या कंपनीमध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून काम करू शकते. त्याच्यानंतर ह्या उत्पादक कंपनींचं कामकाज कसं चालतं, आता हे थोडंसं म्हणजे हा मीडिया माझ्यासाठी नवीन आहे, फेसबुक लाईव्हचा किंवा हे सगळं तंत्रज्ञान थोडा गोंधळ होत असेल, समजून घ्या. पण एक मुद्दा करून या उत्पादक कंपनी हा विषय मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. कंपनी रजिस्टर करत असताना काय काय गोष्टींची आवश्यकता असते, जसं की आपण पाहिलं की या प्राथमिक उत्पादकांबरोबर जे कोणी चांगलं काम करू शकतील उत्पादक कंपनीमध्ये, हे संचालक म्हणून आपण त्यांची नेमणूक करतो. याचबरोबर ज्यावेळी रजिस्ट्रेशन करत असतो त्याच्यावेळी एक पाहण्याची गोष्ट अशी आहे की कंपनीची घटना असते, बायलॉज असते. बऱ्याच वेळा या गोष्टीचा विचार होत नाही किंवा रजिस्ट्रेशन केल्यानंतर या गोष्टींचा आपण विचार करतो. बायलॉज म्हणजे काय, तर ही कंपनीची घटना आहे ज्याच्यामध्ये की नियमावली असते कंपनीची, कंपनी काय आहे हे सगळं गेलेलं असतं. पण ज्यावेळी आपण उत्पादक कंपनी रजिस्टर करतो किंवा नोंदणी करण्यासाठी जात असतो त्यावेळी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही ह्या बायलॉज पूर्णपणे वाचले गेले पाहिजेत. या बायलॉजमध्ये काय मांडलं गेलं हे तुम्ही वाचलं गेलं पाहिजे. भविष्यामध्ये आपल्याला जे काम करायचं आहे त्या अनुषंगाने ह्या बायलॉजमध्ये बदल केले गेले पाहिजेत. बायलॉजमध्ये मुख्यतः 2 भाग पडतात, एक मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि एक आर्टिकल ऑफ असोसिएशन. मेमोरंडममध्ये कंपनी काय आहे, कुठे आहे, त्याचे संचालक कोण आहेत, सबस्क्रायबर कोण आहेत, याची माहिती दिली असते. तसंच आर्टिकल्स म्हणजे कंपनीचं रूल बुक आहे. जशी आपली भारताची संविधान आहे तसंच कंपनीसाठी हे बायलॉज म्हणजे एक घटना, त्याच रूल बुकप्रमाणे आपण कंपनीचं कामकाज पाहत असतो, त्याला अनुसरूनच कामकाज पाहत असतो. आता जसं मी सांगितलं की उत्पादक कंपनी ही प्राथमिक उत्पादकांनी एकत्र येऊन तयार करायची असते. बरेच जण फोनवरती विचारतात, सर आम्हाला उत्पादक कंपनी तयार करायची आहे, याची गरज काय येईल, खर्च किती असतो आणि ही कोणाकडे करतात. जसं मी सांगितलं, उत्पादक कंपनीचं रजिस्ट्रेशन होतं आरओसीमध्ये. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कंपनी सेक्रेटरी हे सुविधा आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी मदत करत असतात. याचबरोबर उत्पादक कंपनी
नुसती रजिस्टर करून तुम्हाला फायदा होणार आहे. तर त्याच्या आधी मी एखाद्या योजनेचा फायदा घेण्यासाठी किंवा एखाद्या कोणत्या तरी गोष्टीचा फायदा घेण्यासाठी उत्पादक कंपनी करण्यापेक्षा मी नेहमीच असा सल्ला देत असतो की तुमच्याकडे एक पूर्ण नियोजित व्यवसाय आराखडा असावा उत्पादक कंपनीसाठी रजिस्टर करत असताना. याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही ज्यावेळी उत्पादक कंपनी रजिस्टर करता त्याच्यानंतर फ्रॉम डे फर्स्ट तुमचे खर्च चालू होत असतात. प्रत्येक उत्पादक कंपनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर 90 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला पहिली एजीएम घ्यावी लागते. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी तुम्हाला उत्पादक कंपनीचं ऑडिट आणि आर ओ सीकडे जे कंप्लायन्सेस आहेत या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात या उत्पादक कंपनीच्या मार्फत. त्याला वार्षिक काहीतरी खर्च आहे. तुम्ही उत्पादक कंपनी सुरू केलीत ती तुम्ही चालवा अगर नका चालू पण हे खर्च चालू राहणार. आणि बऱ्याच वेळा काय झालं आणि याचं मुख्य कारणही काय शेतकरी शेती करणार, कंपनी चालवणार की हे सगळ्या गोष्टी करणार. त्याच्यासाठीच उत्पादक कंपनी कायद्यामध्ये म्हणजे पार्ट 9मध्ये हा कायद्याचं स्वरूप सेक्शन 581 मध्ये असं नमूद केलेलं आहे की उत्पादक कंपनीला CEO असावा. CEOची नेमणूक बंधनकारक आहे. पण आर्थिक अडचणींमुळे म्हणा किंवा बऱ्याच या गोष्टींमुळे CEOची नेमणूक केली जात नाही किंवा नवीन मुलं या उत्पादक कंपनी बरोबर काम करण्यासाठी पुढेही येत नाहीत. पण प्रत्येक उत्पादक कंपनीला CEO असणं किंवा CEO नेमणं हे बंधनकारक आहे. तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या तरुण किंवा बाकी तरुणांना हेही आवाहन करू इच्छितो की एखाद्या MNC मध्ये तुम्ही कोणत्या तरी फील्ड ऑफिसर या पदावर काम करत असता त्याच्यापेक्षा कधीही चांगलं की तुम्ही एका उत्पादक कंपनीमध्ये मॅनेजर किंवा CEO म्हणून जर तुमची सेवा त्या उत्पादक कंपनीला दिली तर ती उत्पादक कंपनी चांगलं काम करू शकेल, गाव पातळीवरती वेगवेगळे विषय राबवू शकेल आणि त्यामध्ये त्या गावाचं आर्थिक बळकटीकरण आपल्याला करता येऊ शकेल किंवा तिथल्या शेतकऱ्यांचं आर्थिक बळकटीकरण करता येऊ शकेल. तर ही उत्पादक कंपनी जर म्हणायचं गेलं तर ही काय काम करू शकते. शेतकरी उत्पादक कंपनी व्हॅल्यू चेनमध्ये मूल्य साखळीमध्ये इनपुट्स तयार करणे, त्याची विक्री करणे इथपासून ते आलेल्या म्हणजे शेतीतून मिळालेल्या मालाचं प्रोसेसिंग करून त्याची विक्री व्यवस्था किंवा त्या मालाचं सॉर्टिंग ग्रेडिंग करून त्याची विक्री व्यवस्था करणं, एक्सपोर्ट करणं अशा सर्व स्टार्ट टू एंड सर्व विषयांमध्ये काम करू शकते. उदाहरणच घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही ज्या उत्पादक कंपन्या आहेत त्या सीड प्रोडक्शनमध्ये चांगलं काम करतात. हरभऱ्याचं सीड प्रोडक्शन असू दे, वेगवेगळ्या सीड प्रोडक्शनमध्ये युनिव्हर्सिटीकडून बियाणं घेऊन तेच बियाणं सर्टिफाईड बियाणं म्हणून विक्री करण्यामध्येही उत्पादक कंपनीने चांगलं ठेवलेलं आहे. त्याचबरोबर स्वतःचं खत जे की फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर असू दे किंवा बायोस्लरी असू दे ह्या सगळ्या गोष्टी स्वतः तयार करून आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कामही उत्पादक कंपन्या करत आहेत. त्याचबरोबर क्रॉप कन्सल्टन्सी किंवा पीक निहाय या उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना सल्ला देऊ शकतात. याच्याबरोबर जे आलेला उत्पादित झालेला माल आहे पोस्ट हार्वेस्टच्या शेतकरी उत्पादक कंपन्या मदत करू शकतात आपल्या सदस्य शेतकऱ्यांना. त्याचबरोबर कस्टम हायरिंग सेंटर बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्या चालतात. कस्टम हायरिंग सेंटर म्हणजे काय, ज्या मशिनरी शेतीसाठी आवश्यक असतात त्या मशिनरी जर उत्पादक कंपनीने खरेदी करून भाडे तत्वावरती किंवा तासा 2 तास किंवा एकराच्या मशागतीसाठी त्या भाडे तत्वावर जर या मशिनरी देता येतात तर अशा पद्धतीने बऱ्याच उत्पादक कंपन्या कस्टम हायरिंग सेंटर चालवतात. त्याचबरोबर क्लिनिंग ग्रेडिंग सेंटर आहे. धान्याच्या बाबतीमध्ये किंवा सीड प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये क्लिनिंग ग्रेडिंग सेंटर हे खूप चांगले काम करत आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एकट्टा माल आल्यानंतर तो तसाच बाजारपेठेत नेतो. त्याचबरोबर त्या मालाचं जर क्लिनिंग ग्रेडिंग केलं तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होतं आणि त्या मालाला क्वचितच 100-200 रुपये चांगला भाव मिळत असतो. अशी उदाहरण उत्पादक कंपनीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचबरोबर आज प्रोसेसिंग या विषयामध्येही उत्पादक कंपन्या चांगल्या करतात. डायरेक्ट मार्केटिंग या विषयामध्ये आत्ता जसं मी मगाशी चर्चा केली की कोरोनाचा
काळ चालू आहे त्या काळामध्ये डायरेक्ट मार्केटिंग या विषयामध्ये आपलं मालाचं पॅकिंग करून, पाऊच पॅकिंग करून सोसायटीपर्यंत हा माल पोचवत आहेत. म्हणजे सगळं बंद असताना सोसायटीवाल्यांना, सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना हा दिलासा आहे की हे चांगला माल शेतातून कमी वेळेमध्ये त्यांच्यापर्यंत डायरेक्ट पोचतोय. ही डायरेक्ट मार्केटिंगचं कन्सेप्टवरती बऱ्याच कंपन्या काम करतात. एक्सपोर्टवरती डाळिंब एक्सपोर्ट असेल, हा विषय घेऊनही सोलापुरातल्या कंपन्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तर ह्या सगळ्या मूल्य साखळीमध्ये जे विषय शेती आणि शेतीशी निगडीत येतात, किंवा जर समजा ती फिशरीची कंपनी असेल, जर फिश प्रोड्युसर कंपनी असेल, तर त्या विषयाशी अनुषंगाने ज्या मूल्य साखळीमध्ये गोष्टी येतील त्या गोष्टी या उत्पादक कंपनी अंतर्गत आपण या कंपनी अंतर्गत आपण काम करू शकतो. हा व्हिडिओ चालू असताना बरेचसे प्रश्नही येत आहेत. तर या बाबतीमध्ये मी पुन्हा एकदा उल्लेख करतो की तुम्ही तुमचे प्रश्न नक्कीच मांडा, आणि ते प्रश्न आपण एखादा पुढचा सेशन घेऊन किंवा आत्ताच्या सेशनमध्ये जर शक्य झालं तर नक्कीच या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. तर मगाशीच आता प्रश्न जसा येतो की मेंबर्स उत्पादक कंपनीमध्ये अलाउड आहेत. आता कमीत कमी 10 मेंबर्स आणि जास्तीत जास्त तुमचे ऑथोराइज शेअर कॅपिटल जितकं आहे, जितकं शेअर तुम्हाला घेण्यासाठी ROC कडून परवानगी आहे, तितके मेंबर तुम्ही या उत्पादक कंपनीमध्ये असू शकतील. त्याच्यानंतर या काय काम करतात, तर आज गव्हर्नमेंटचं जे प्रोक्युरमेंट असतं, आज देश म्हणून आपण बफर स्टॉक प्रत्येक धान्याचा करत असतो. त्याच बफर स्टॉक करण्यासाठी गव्हर्नमेंटला मदत या उत्पादक कंपन्या, एक स्थानिक संस्था म्हणून या उत्पादक कंपन्या खूप चांगलं काम करत आहेत. ज्याच्यामध्ये की प्राईस स्टॅबिलायझेशन फंड असेल, प्राईस सपोर्ट स्कीम असेल, या स्कीम अंतर्गत महाराष्ट्र किंवा इतरही राज्यांमध्ये बऱ्यापैकी चांगलं हजारो क्विंटलचं प्रोक्युरमेंट उत्पादक कंपन्यांच्या मार्फत झालेलं आहे. त्याचबरोबर आता ह्या उत्पादक कंपन्यांविषयी अजून जर चर्चा करायची झाली तर ह्या उत्पादक कंपन्या सक्सेस कशा होऊ शकतील. आज 8,000 पेक्षा जास्त उत्पादक कंपन्या आहेत. महाराष्ट्रामध्येच तो आकडा 30% उत्पादक कंपन्या महाराष्ट्रामध्येच असतील. म्हणजे 2,000चा आकडा महाराष्ट्रामध्ये उत्पादक कंपन्यांनी नक्कीच पार केला आहे. पण त्याच्या एवढं असूनही महाराष्ट्रामध्ये क्वचितच म्हणजे एक 10-20% उत्पादक कंपन्या चांगलं काम करू शकतात किंवा चांगल्या प्रकारे काम करतात. याचं कारण काय असावं याचा जर विचार केला किंवा महाराष्ट्रात फिरताना पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी उत्पादक कंपनी हा विषय काय आहे हाच माहिती नाही आहे. त्याच्यानंतर उत्पादक कंपनीची प्राथमिक गरज आहे की कुशल नेतृत्व त्या उत्पादक कंपनीला मिळावं, जे की नेतृत्व सगळ्यांना संघटित करून ही उत्पादक कंपनी चालवू शकेल. त्याचबरोबर तांत्रिक मदत जी लागते की बऱ्या प्रमाणात सर्व शेतकरी आहेत किंवा शिक्षणाचीही काही भागामध्ये कमतरता असू शकते. तर अशा काळामध्ये प्रोव्हिजन आहेच की प्रत्येक कंपनीने एक CEO नेमावा. तर अशी जर शिकलेल्या युवकांनी गावामध्ये जर उत्पादक कंपनीला मदत करायला सुरुवात केली तर एक कुशल नेतृत्वाबरोबरच तांत्रिक सहाय्य जर उत्पादक कंपनीला मिळालं, ज्याच्यामध्ये की तुमचं प्रत्येक दिवसाचं कामकाज असेल, त्या कामकाजाबरोबरच तुम्हाला रिपोर्टिंग वेगवेगळ्या संस्थांना किंवा तुमच्या सदस्य आणि संचालकांमधला दुवा होणार. त्याचबरोबर जर म्हणायला गेलं तर ह्या आर्थिक लेखाजोखा कंपनीचा ठेवणं, वर्षभराचं ऑडिट पाहणं, ROCला कळवणं, ही कामं CEO उत्पादक कंपनीच्या संचालकांच्या वतीने हे CEO कामं करू शकतील आणि हे करणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, आता बऱ्याचशा कंपन्या बंद आहेत, त्यांना पेनल्टी लागलेली आहे नॉन कम्प्लायन्सेसमुळे, की वार्षिक प्रत्येक वर्षी हे ऑडिट रिपोर्ट किंवा हे कम्प्लायन्सेस त्यांनी ROCला कळवलेले नाही. त्याच्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात पेनल्टी लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्या कंपन्या बंद आहेत. या पेनल्टीचा आकडाच एवढा मोठा आहे की कंपनी सुरू करावी किंवा कंपनी पुन्हा एकदा सुरू करावी असं लोकांना वाटत नाही. त्या बाबतीमध्ये जर सांगायचं गेलं तर आत्ताच 29 तारखेला एक नवीन GR आला आहे, ज्याच्यामध्ये की
उत्पादक कंपन्या किंवा इतर कंपन्यांनाही या पेनल्टीमधून जर ज्या ॲक्टिव्ह कंपन्या असतील, अजूनही ॲक्टिव्ह कंपन्या असतील आणि त्यांना पेनल्टी लागलेली असेल, तर त्यांनी त्यांच्या कंपनी सेक्रेटरी सरांबरोबर याबद्दल चर्चा करा. तर गव्हर्नमेंटने आत्ता ही पेनल्टी कमी केली किंवा त्या पेनल्टीमध्ये माफी देण्याचा हा विषय मांडलेला आहे आणि ते बऱ्यापैकी ते पुन्हा त्यांच्या उत्पादक कंपन्या सुरू करू शकतील. हा झाला उत्पादक कंपनीच्या बाबतीमधला सुरुवातीचं एक बेसिक अंडरस्टँडिंग की शेतकरी उत्पादक कंपन्या काय करू शकतील, कोणत्या विषयामध्ये काम करू शकतील. त्याचबरोबर जसं की आशिषजींनी प्रश्न विचारला की उत्पादक कंपन्या इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये काय. 2016 किंवा 2017च्या बजेटमध्ये उत्पादक कंपन्यांच्या इन्कमवरती 5 वर्ष सवलत असावी, किंवा टॅक्सच्या बाबतीमध्ये सवलत असावी, हा विषय मांडण्यात आलेला आहे. उत्पादक कंपनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर 5 वर्ष त्यांना या इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये सूट. आता पुन्हा एकदा जर उजळणी करायची गेली थोड्याच याच्यामध्ये, तर हा विषय ज्यावेळी आपण चर्चा करतो त्यावेळी कोणताही प्राथमिक उत्पादक, शेती आणि शेतीशी निगडीत कोणताही प्राथमिक उत्पादक कंपनीचं रजिस्ट्रेशन करू शकतो. जर ते प्राथमिक उत्पादक शेतकरी असतील तर ती शेतकरी उत्पादक कंपनी बनवली जाईल. जर ते प्राथमिक उत्पादक हे मत्स्यपालक असतील तर ती मत्स्य उत्पादक कंपनी म्हणून संबोधली जाईल. त्याचबरोबर ही कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 10 प्राथमिक उत्पादकांची आवश्यकता असते किंवा 2 उत्पादकांचं कॉम्बिनेशन ही होऊन उत्पादक कंपनीचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. हे रजिस्ट्रेशन आपण रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे करतो. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे या 2 ठिकाणी ROC आहे. त्याचबरोबर उत्पादक कंपनी रजिस्टर केल्यानंतर आपल्याला 90 दिवसांच्या आतमध्ये पहिली AGM ॲन्युअल जनरल मीटिंग घेणं गरजेचं आवश्यक असतं. त्याचबरोबर वर्षातून 4 वेळा संचालकांच्या मीटिंग या घेणं आवश्यक असतं. हे कंप्लायन्सेसचा भाग आला, उत्पादक कंपनीच्या कंप्लायन्सेसचा भाग आला. त्याचबरोबर कामाच्या बाबतीमध्ये म्हणालात की मूल्य साखळीमध्ये पूर्णपणे या उत्पादक कंपन्या जिथे खत विक्रीपासून ते तुमच्या मालाच्या विक्रीपर्यंत किंवा एक्सपोर्ट या सर्व विषयामध्ये या उत्पादक कंपन्या चांगलं काम करू शकतात. याची उदाहरणं खूप महाराष्ट्रामध्ये चांगली आहेत. या व्यतिरिक्त आपले प्रश्न जर उत्पादक कंपनी या विषयाबद्दल असतील तर नक्की कळवा. या पुढचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण नक्कीच या प्रश्नांच्या अनुषंगाने तो व्हिडिओ बनवू किंवा ते सेशन आपण त्या प्रश्नांच्या अनुषंगाने घेऊ. धन्यवाद. अजून काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करू शकतो.